नमस्कार. पेरेंट अकॅडमी इंडियाच्या पुढच्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. अनेक बाबा पालकांनी आम्हाला एक प्रश्न विचारला आहे की माझा या सगळ्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे. गमतीदार प्रश्न आहे, पण खरा प्रश्न आहे. त्यामुळे या भागामध्ये आणि पुढच्या काही भागांमध्ये मुलाचं जसं वय वाढत जातं तसा वडिलांचा ह्यातला जो सहभाग आहे त्यात काही बदल होतात का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर या भागामध्ये अगदी तान्हं मूल जे आहे, म्हणजे जन्माला आल्यापासून पहिल्या वाढदिवसापर्यंतचं पूर्णपणे अवलंबून असल्यापासून निदान चालू फिरू लागणारं इथपर्यंतच्या मुलांच्या बाबांबद्दल आपण बोलतो आहोत. ओके. अगदी 1 वर्ष म्हणजे पहिला वाढदिवस असं नका धरू. साधारण मूल चालायला फिरायला लागलेलं आहे. काही मुलं हे 9व्या-10व्या महिन्यातच करतात, काहींना 13वा 14वा 15वा महिना उजाडतो. पण दुसऱ्या वाढदिवसाच्या आत मूल अगदी व्यवस्थित मोकळेपणाने फिरायला लागलेलं असतं. तोपर्यंतचा जो कालखंड आहे त्यातला बाबांचा रोल याबद्दल आपण बोलतो आहोत. ह्यातही सुरुवातीचे 3 ते 4 महिने की जेव्हा बाळ आणि आई हे जणू काही एक युनिट असल्यासारखे पूर्ण वेळ एकत्र असतात, तो भाग आणि त्यानंतर बाळ सुटं व्हायला लागल्याचा भाग, ह्यातही थोडा फरक आहे. पहिला जो भाग आहे की बाळ नुकतंच जन्माला आलेलं आहे, आई आणि बाळ हॉस्पिटलमधनं घरी आलेले आहेत आणि बाळ 100% प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आईवर अवलंबून आहे, हा फार क्रिटिकल भाग आहे. मी अनेक ठिकाणी असं बघतो की निदान भारतामध्ये तरी या कालखंडामध्ये आईबरोबर कुणीतरी एक स्त्री येऊन राहते. युजली ती तिची आई असते, कधी कधी सासू असते, कधी कधी बहीण असते, कधी कधी एखादी जीवाभावाची मैत्रीण असते, कधी नणंद असते. पण कुणीतरी एक स्त्री ही आईला मदत करत असते. पण आता अनेक घरांमध्ये हेही दिसायला लागलं आहे की आई आणि बाबा एवढे दोघंच जण असतात आणि बाबा दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असतात आणि आई आणि ते छोटं बाळ हे घरात एकटे असतात. हा खूप नाजूक आणि खूप कॉम्प्लिकेटेड भाग आहे, कारण बाहेर जाणारा बाबाही दमून येतोय, घरात राहणारी आई कमालीची दमती आहे, कारण तान्ह्या बाळाला सांभाळणं हा फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हे तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा थकवणारा भाग आहे. आणि ज्या प्रकारे ही तान्ही बाळं दर 2-3 तासांनी आईला उठवत राहतात किंवा त्यांच्या कुठल्या तरी गरजेमुळे रडतात, त्यामुळे सलग 7 तास आणि 8 तास आईची झोप झालेली आहे असं पहिल्या 3-4 महिन्यात बरेचदा होतच नाही. ह्याच्यावर काय करता येईल? कारण ही झोप कमी होते, आईचा थकवा वाढतो, चिडचिड वाढते, तिचे इमोशनल फ्लक्च्युएशन्स चालू होतात, भावना सतत इकडच्या तिकडे जात असतात आणि हे बाकी कोणाला पटकन समजेल अशी परिस्थिती नसते. आणि अशावेळी बाबा पालक हे कमालीचे हतबल होतात, कारण या सगळ्या ह्याच्यात आपण काय करायचं ह्याचं त्यांना काहीही ज्ञान नसतं, किंवा मी काय केलं तर मदत होईल आणि काय केलं तर ॲक्च्युली अडचण होईल हेही त्यांना बरेचदा त्यात फरक करणं अवघड होऊन बसतं. तर त्याला अगदी सरळ साधा नियम आहे की बाळाच्या आईला विचारावं, तुला काय मदत हवी आहे, आणि ती जी मदत मागेल ती तुम्हाला शक्य असेल तर ती द्यावी. मग ती साधी छोटी मोठी कामं करणं असो, 4 वेळा चक्कर मारून तिला तिथे काहीतरी आणून देणं असो, किंवा मधला थोडा वेळ बाळाला घेऊन बसणं असो, की निदान आईला स्वतःच्या शारीरिक विधींकडे तरी लक्ष देता येईल, तेव्हा बाळाला सांभाळण्याची स्वतः सवय करणं असो, त्या बाळाला तुमच्याबरोबर रुळू देण्याचा भाग असो, कधीकधी काढून ठेवलेलं दूध किंवा वरचं दूध हे बाळाला पाजण्याची सवय असो, या गोष्टी बाबा पालकांना पहिल्या महिना ते 1.5 महिन्यातच शिकाव्या लागतात. अनेक पाश्चात्य संस्कृतीच्या घरांमध्ये तर खरं आई वडील आणि मूल एवढंच कुटुंब असतं, मदतीला काही कोणी येत नाही आणि ते दोघं मिळूनच हे सगळं मॅनेज करतात. ते त्रासदायक असतं, पण अशक्य नाही आहे. त्यामुळे शांतपणे तिथे जास्तीत जास्त वेळ उपस्थित असणं, पहिले 6 ते 8 महिने आईला अनेकदा विचारणं की तुला या सिच्युएशनमध्ये काय मदत हवी आहे, किंवा कुठली एक गोष्ट मी नियमितपणे करायला लागू म्हणजे ती तुला त्याकडे लक्ष द्यावं लागणार नाही, ते सांभाळणं. आणि
बाळासाठी मदत करणे, बाळाला घ्यायची स्वतःला सवय लावून घेणे, बाळाला भरवणे किंवा बाळाला साफ करणे किंवा बाळाशी खेळणे ह्याची सवय लावून घेणे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि शेवटचा मुद्दा हा जरी शेवटचा असला तरी कमालीचा महत्त्वाचा आहे म्हणून शेवटासाठी शिल्लक ठेवला आहे. बाळाच्या आईची काळजी घेणे हे सुद्धा काम बाबा पालकांवर पडतं. कारण अनेक घरामध्ये एकच मूल असतं, क्वचित 2 मुलं असतात, 3 मुलं असलेली तर घरं आता दिसतसुद्धा नाहीत. बाळंतपणाचा पूर्ण अनुभव हा स्त्रीचं शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी परमनंटली बदलतो. त्यातलं मन बदलणं हा भाग आपण समजतो, पण शरीर बदलणं हा जो भाग आहे, जो पूर्वीच्या काळी अपेक्षित होता, तो आता थोडासा अनकम्फर्टेबल होऊन बसलेला आहे. आणि तेव्हा स्वतःच्या शरीराबद्दल कमालीच्या नकारात्मक भावना येणे, त्यामुळे स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होणे, चिडचिड होणे आणि कधीकधी तर डिप्रेशनपर्यंत जाणे या गोष्टीही आता खूप फ्रिक्वेंटली दिसतात. तर तेव्हा भावनिक आधार देण्याची गरज आहे. खोटं बोलून नाही नाही तू खूपच छान दिसतेस सतत असं म्हणण्याची गरज नाही, कारण खोटं बोललेलं कळतं. पण मी तुझ्या बरोबर आहे आणि हे जे काय आहे हे आपण दोघं मिळून सांभाळतो आहे, हा कॉन्फिडन्स बाळाच्या आईला देणे हा पहिल्या काही महिन्यांमधला बाबा पालकांचा सर्वात मोठा कामाचा भाग आहे. कारण शांत, कॉन्फिडंट आणि आनंदी आई हीच बाळासाठी सर्वात जास्त गरजेची गोष्ट आहे, विशेषतः पहिल्या वर्षभरामध्ये. त्यामुळे आईची साईडकिक म्हणून काम करणे आणि आई नसताना बाळाचा पूर्णपणे ताबा घेऊन स्वतःच्या जोरावर बाळाला सांभाळणे, खाऊ पिऊ घालणे, झोपवणे किंवा त्याच्याशी खेळणे, ही सर्व बेसिक स्किल्स जी आहेत, हा जो स्किल सेट आहे, हा लवकरात लवकर बाबा पालकांना जमणं अपेक्षित आहे. एवढं जर तुम्ही केलंत तर तुम्ही दोघांनी मिळून पालकत्वाची भक्कम पायाभरणी केलेली आहे, ज्यावर हे घर अगदी सुंदर उभं राहणार आहे. धन्यवाद.